आता बघा, ह्याच्या पुढं जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये एवढ्या फॅक्च्युअल डाटा आहे की त्यातलं पार्ट कुठला करायचं हे समजत नाही. त्यामुळे मी सिग्रिगेट केलेला आहे. आता आपल्याला काय आकडे आहेत ते लक्षातच ठेवायचे, काय क्रम आहेत ते लक्षातच ठेवायचे. मागची जर प्रश्नपत्रिका बघितली आपण 10 वर्षाच्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला अंदाज येईल की काय गोष्टी आहेत त्या पाठ केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. तर त्यामध्ये आपण बघा, आयातमध्ये आयातीचा आकडा एक लक्षात ठेवणं गरजेचं असतं आपल्याला. आयात किती झाली तर त्याच्यावर डायरेक्ट थेट प्रश्न येऊ शकते. आता आकडेवारीचा जर विचार केला तर मागच्या वर्षीचे आकडे अंदाजित आहेत आणि जे प्रत्यक्ष आकडे आहेत. एकच मिनिट. हा, तर बघा ह्याच्यामध्ये आहे ना, ही जी $613 बिलियन वस्तूची आयात झाली, आपल्याला आकडे कुठे लक्षात ठेवायचे, आयात कुठली झाली आणि निर्यात किती झाली, आणि आयात आणि निर्यातीमध्ये वाढ किती झाली. आता 22-23 चे जर आकडे बघितले तर ते आकडे अजून अंदाजित आहेत. म्हणजे फर्स्ट एस्टिमेट, सेकंड एस्टिमेट आणि थर्ड एस्टिमेट अशा पद्धतीने बजेटमध्ये पण येतात. म्हणजे फॉर्म झालेले आकडे मागच्या 2 वर्षाचे असतात. मग प्रश्नपत्रिका जरी तुम्ही काढून बघितलं तर मागच्या 2 वर्षाचं ट्रेंड ते विचारतात. करंटचं विचारच्या ऐवजी तुम्ही बघा आयात निर्यातीचा क्रम सुद्धा ते जुना पण विचारतील. आता विचारण्यात त्यांना स्कोप काय काय, तर एकदम मोठा कुठला तर बदल झाला असेल अचानक, समजा एखाद्या वर्षी. आता ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस कोरोनाच्या वेळेस 2 औषधं भारताने जास्त निर्यात केली होती, क्लोरोक्विन आणि पॅरासिटामॉल. आता जे मलेरियाचं औषध होतं तर त्या अमेरिकेमध्ये आपण निर्यात केलं म्हणून बरेचशा न्यूज मध्ये येत होतं. मात्र ते आपलं काय फॉर मोठी अचिव्हमेंट नाहीये, कारण अमेरिकेमध्ये मलेरिया हा पूर्णपणे निर्मूलन झालेला आहे. भारतामध्ये म्यानमार किंवा मग बांगलादेशचा जो पट्टा आहे तिथे मलेरिया खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याकडे त्या औषधाचा साठा होता. आणि त्या निर्यात वाढल्यामुळे औषधाचा जो टक्का आहे तो कोरोनाच्या काळात 2 नंबरला गेला होता. अशी काही चेंजेस असतील त्या वर्षीचे फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला, बाकी कुठलेही आकडे आपल्याला पाठ करायचे नाहीत. फक्त ट्रेंड लक्षात घ्यायचा आहे, आयात कितीने वाढली, निर्यात किती टक्क्याने वाढली आणि त्याचा जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे त्याच्यावर काय परिणाम झाला. आता बघा 21-22 मध्ये 600 एकच बोला सर. ते पेन्सिलची चार्जिंग सरांना नाही लागत, मलाच फक्त लागते सरांचे नवीन. हा, पिन कुठे पडली ती. हा, सरांकडे पिन नव्हतीच वाटते, ती आपलीच पिन असेल, याच टाईपची पिन असेल. काय सरांना ते पिनच लागत नाही. पण सरांना ते पिनच लागत नाही ती, माझ्याच. नाही नाही. बरं बरं, चालेल चालेल. तर बघा, मी काय सांगत होतो तुम्हाला, आयातीच्या रचनामध्ये आहे ना आपल्याला सुरुवातीपासून आतापर्यंत काय काय बदल झाले. ज्यावेळेस आपला देश शेती प्रधान होता, सुरुवातीला आपलं जे उत्पादन होतं 60 ते 61 आणि त्याच्या आधीच्या काळात, आता आपल्याकडे आकडेवारी कंपॅरिझन करताना 60-61 ते 20-21 आहे. असं का घेतलंय सरांनी, 60-61 ते 20-21 का घेतलंय, कारण जे आपला आर्थिक पाहणीचा अहवाल जो येतो त्याच्यामध्ये त्यांनी तशाच पद्धतीने कंपॅरिझन केलं आहे. आणि 50-51 जी आकडेवारी ऑथेंटिक ती काय पुस्तकवाल्यांकडे नसणार आहे, ती कुठून घेणार आहेत, गव्हर्नमेंटच्या रिपोर्टवरून घेणार आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या रिपोर्टमध्ये 60-61 दिलाय ना, तर आयोग सुद्धा प्रश्न विचारताना 60-61 विचारणार. मग त्यावेळेस काय होतं, तर अन्न धान्य जे आपण उत्पादन चांगल्या पद्धतीने करत होतो आणि त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करत होतो, बरोबर आहे का. त्यामुळे इथं जर आपण बघितलं की 60-61च्या काळात अन्न गट भांडवली वस्तू लोहपोलादीत आयातीतील वाटा घटत गेला, तर पेट्रोलियम रसायने आणि मौल्यवान खडे सोने चांदीचा वाटा वाढत गेला. आता अन्नधान्याची आयात तीव्रपणे का घटली, तर लोकसंख्या जरी वाढली असली तरी 66च्या नंतर आपण मोठ्या प्रमाणात अन्नधान्य उत्पादन करायला सुरुवात झाली. हरित क्रांती झाल्यामुळे काय झालं, देश स्वयंपूर्ण बनलाय आणि मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन झाल्यामुळं पुढच्या टप्प्यात काय केलं आपण, भारताला एक हब बनवलंय. कशाचं हब बनवलंय भारताला, तर पेट्रोलियम उत्पादन. आपल्याकडे काय होतं, आयात पण जास्त करतो आपण कच्चं तेल, त्याला रिफाईन करतो. जामनगर सारखे मोठे मोठे रिफायनरीज आहेत, ते रिफायनरीज रिफाईन करून ते परत निर्यात पण करतोय. त्यामुळे आपण कच्चे पेट्रोलियम आणि पेट्रोलियम उत्पादन या दोन गोष्टी जर लक्षात घेतल्या तर भारत प्रोसेसिंग मध्ये नंबर 1 आहे. प्रोसेसिंगच्या क्षमतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतानं प्रगती केल्यामुळं प्रोसेसिंग मध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केल्यामुळे काय झालंय, आपलं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपण कशाकडे शिफ्ट केलंय, पेट्रोलियम कडे शिफ्ट केलंय. तर पेट्रोलियम कायम डोक्यात ठेवायचं,
कमी जास्त कधी झालं त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. आता आयात करताना आपण सगळ्यात जास्त आयात किंवा सगळ्यात जास्त तेल बघताना कुठलं तेल बघतोय? हॉटेलमध्ये गेलं, कुठल्या गाड्यावर गेलं किंवा खेड्यामध्ये सगळ्यात जास्त तेल कोणतं वापरतोय आपण? पाम तेल वापरतो. तर पाम ओलिनचं उत्पादन किंवा जे पाम ट्रीज आहेत ते आपल्याकडे खूप कमी प्रमाणात आहेत. इंडोनेशिया, मलेशिया किंवा बोर्नियाचं जे बेट आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाम ट्रीज आहेत. तिथनं आपण त्या गोष्टीचं आयात करतोय. तर आपण ओव्हरऑल आयातीचा जर विचार केला तर एक नंबरला काय विचार करायचा? कच्चं तेल. आणि जर अन्नगटाचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त काय आयात करतोय आपण? इडिबल ऑइल, त्यामध्ये पण पाम तेल स्पेसिफिक. आता 80-81 पासून काही अपवाद वगळता सतत प्रथम क्रमांकावर कच्चं पेट्रोलियम राहिले. 80-81 पासून आपण रिफायनरीचं जे स्ट्रक्चर आहे आपलं ते खूप जास्त मजबूत केलेलं आहे. त्यामुळे 80-81 नंतर काही अपवाद सोडून सतत प्रथम क्रमांकावर काय राहिलेलं आहे? कच्चं तेल राहिलेलं. आता आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. कुठल्या लक्षात ठेवायच्या? तर 2011-10-11 मध्ये आयातीत सोने दुसऱ्या क्रमांकावर होते. ह्याला बॉक्स करून लक्षात ठेवा. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आयोगानं मागे प्रश्न विचारताना कधी कधी 14-15च्या आकड्यावर विचारलेले असते, कधी कधी 10-11च्या आकड्यावर विचारलेले असते. त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की मागचे का विचारतात? कारण त्यावेळेस अशी कोणती तर विशिष्ट घटना घडलेली असते. हे कायम लक्षात ठेवा. 10-11 मध्ये सोने दुसऱ्या क्रमांकावर होते. वरच्या साईडला लिहून घेता का? लिहून घेतलं तर अजून जास्त चांगलं आहे. 10-11 मध्ये आयातीत सोने दुसऱ्या क्रमांकावर होते. आता आयातीचे स्ट्रक्चर बघितलं कशा पद्धतीने होते. आता दिशा कशी राहिलेली? दिशामध्ये काय बघतो आपण? तर कोणत्या देशाकडनं जास्त आयात निर्यात करत आलेलो आहे? तर 60-61 ते 2020-21 या कालावधीत भारताचा ओईसीडी, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट आणि पूर्व युरोपियन गट, आता हे कोण आहेत ओईसीडी? तर अतिप्रगत देश आहेत. ओईसीडी देश अतिप्रगत देश आहेत. त्याच्यामध्ये अमेरिका, पश्चिम युरोप आणि पूर्व युरोप या दोन्हींना जर एकत्रित केलं तर आयातीचा त्यांच्यासोबतचा वाटा आपला गाठलाय. का गाठलाय? तर आधी आपण आयात करत होतो त्याच्यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, त्यानंतर अमेरिका यासारख्या देशांचा जास्त समावेश होता. आपण जर गहू किंवा मका जरी मागवला तर कुणाकडनं मागवत होतो? अमेरिकेकडनं मागवत होतो, कारण आपला ट्रेड त्यांच्यासोबत चांगला होता. मात्र त्याच्यानंतर 80-81 नंतर काय बदल दिसले आपल्याला? एक नंबरला काय आलंय? पेट्रोल आलंय. तर त्यानंतर काय झालं की ओपेक या विकसनशील देशासोबतचा जो व्यवहार आहे, आपला व्यापार आहे, तो खूप जास्त पद्धतीने वाढलेला आहे. आता या सगळ्या ट्रेंड नंतर मी एक कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट सुद्धा नंतर देणार आहे. ते सुद्धा तुम्ही पुस्तकाच्या वरच्या बाजूला लिहून घ्यायचे. तो ट्रेंड जर समजला ना तर कसा जरी प्रश्न आला तर तुम्ही त्याला 100% टॅकल करू शकताय. ओईसीडीचा व्यापार काय झालाय? घटलाय. ओपेक सोबतचा व्यापार काय झालाय? वाढलाय. हे लक्षात असू द्या. ओईसीडी गटाकडून भारताचे आहेत 60-61 मध्ये 78% येत होते. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि युरोपियन देश होते, त्यांच्याकडनं जास्त आयात केला जायचा. त्यासोबतच अमेरिकेकडनं भारतानं अन्नधान्य वगैरे आयात केलेलं आहे. PL480 आपण ते बघितलेलंच आहे आणि पंचवार्षिक योजनामध्ये पण येणार आहे. मात्र सोन्यासाठी आपण सगळ्यात जास्त कशावर अवलंबून आहे? ते स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड आणि ओईसीडी गटातल्या देशाकडनं आपण सोनं आयात करतोय. जसं भारताचं आहे. भारतात पेट्रोल तयार होत आहे का? कच्चं पेट्रोल भारतात नाही, म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे असेल तरी. आपण ते प्रोसेस करून विकतोय. तसं स्वित्झर्लंडचं आहे. स्वित्झर्लंड सुद्धा प्रोसेस करून पुढे विकतंय. आता वस्तूचा जर विचार केला तर 20-21 मध्ये काय होतं? कच्चे पेट्रोलियम होतं, त्यानंतर सोने, त्यानंतर पेट्रोलियम उत्पादने. आयातमध्ये बघा एक नंबरला काय? कच्चे पेट्रोलियम आहे. त्याच्यानंतर परत काय? सोनं आहे 20-21 मध्ये. पेट्रोलियम उत्पादन आहे, त्यानंतर मोती मौल्यवान खडे आहेत आणि परत कोळसा आणि कोक आहे. आता बघा 21-22 मध्ये काय झालं? कच्चे पेट्रोलियम, सोने, पेट्रोलियम उत्पादने आणि कोळसा आणि कोक. कोळशाविषयी तुम्ही वाचलं असेल की 3-4 वर्षापूर्वी आपल्याकडे कोळशाचा तुटवडा सुरू झाला होता. महाराष्ट्रामध्ये पण बरेचसे एनटीपीसीचे प्लांट आहेत ते बंद होण्याच्या मार्गावर आले होते, कारण त्याला ज्या पद्धतीचा कोळसा लागतो तो दुसऱ्या-तिसऱ्या ग्रेडचाच असतो, पण तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नव्हता. म्हणजे तिसऱ्या ग्रेडच्या खालचा जो कोळसा आहे तो या एनटीपीसी सारख्या पॉवर प्लांट आहेत त्यांना लागतो. मात्र त्याची कमतरता देशात तयार झाल्यामुळे आपण 21-22 मध्ये ते मोठ्या प्रमाणात आयात केलं होतं आणि त्यामुळं
मोती मौल्यवान खड्याच्यावर कोळसा आणि कोक वेगळीकडे गेलेला आहे, म्हणजे वर गेलेला आहे 4 नंबरला. त्यासाठी कोल क्रायसिस झालं होतं, बरेचशा न्यूज मध्ये पण होतं ते 2-3 वर्षापूर्वी. त्यामुळे कच्चे पेट्रोलियम तर निर्विवादपणे पहिल्या नंबरला असणार, ह्याच्याविषयी काय विचारच करायचा नाही. 2 नंबरला काय, सोने. त्यानंतर पेट्रोलियम उत्पादने, आणि 4 नंबरला कोळसा कोक आलेला आहे 21-22ला, हे लक्षात ठेवा. परत मोती आणि मौल्यवान खडे. आता जर आयातीचा जर विचार केला तर आपल्या आजूबाजूला सगळ्यात जास्त वस्तू कोणाच्या असतात, चायनाच्या असतात. तर ते चीन 1 नंबरला असतेच कधी पण, आयातमध्ये चीन असते. 2 नंबरला अमेरिकेच्या ठिकाणी युएई आलेला आहे. युएई कशासाठी आलंय तर पेट्रोलसाठी, पेट्रोलचं जास्त आयात केली आपण त्यांच्याकडनं, त्यामुळे युएई 2 नंबरला आहे. अमेरिका 3 नंबरला आहे. 4 नंबरला सौदी आणि 5 नंबरला इराक. हिंचं कारण पण काय तर पेट्रोलियम. तर बघा ह्याच्यामधले 2 नंबर, 4 नंबर, 5 नंबर फक्त पेट्रोलमुळे पहिल्या 5 मध्ये आहेत. चीन 1 नंबरला, युएई 2 नंबरला, आणि 3 नंबरला अमेरिका आहे. समजतंय? त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता ह्याला तुम्ही काय तर शॉर्ट फॉर्म वगैरे लिहू शकता, पण युएई आणि युएसए इथं कन्फ्युजन होऊ शकते. तुम्ही युएई ला यू लिहा, अमेरिकेला युएसए लिहिण्यापेक्षा ए लिहा, सीयुए. हे आता आधी सीएयू असल्यामुळं काऊ असं लक्षात ठेवता येत होतं, पण आता हे यमक जुळत नाही. त्यामुळे चीनच्या खाली लगेच युएई का आलंय तर पेट्रोलियमची जे आयात आहे ते युएई कडनं वाढलेली आहे आपली. आधी आपण इराण आणि इराककडनं मोठ्या प्रमाणात आयात करत होतो, आता आपण युएई कडनं मोठ्या प्रमाणात पेट्रोलियमची आयात करतोय. त्यानंतर पुढे जाऊया. आता निर्यातीचा जर विचार केला तर 21-22 मध्ये $422 बिलियन वस्तूंची निर्यात झाली. आता आपण आयात जिथे लिहिलं ना त्याच्या बाजूलाच निर्यात जायचं, 613 आयात आणि 422 निर्यात. आयात आणि निर्यात, आणि पर्सेंटेज पण पुढे लिहून घ्यायचे लगे. वर जिथे जागा आहे तिथे लिहा आयात $422 बिलियन आणि निर्यात, सॉरी, आयात $413 बिलियन, 413 बी डॉ असल्या, आणि निर्यात मध्ये 422 बी डॉ असल्या. वाढ किती झाली तर 55.4 किंवा 55% आणि इकडे 44%. निर्यातीमध्ये वाढ किती झाली, 44%. त्यामुळे आपला बॅलन्स ऑफ पेमेंट वाढेल की कमी होईल, अजून जास्त वाढेल. कारण आयात जरी वाढले असेल तरी पण त्याचं जे प्रमाण आहे वाढण्याचं ते जवळपास 10-11% जास्त आहे निर्यातीपेक्षा. त्यामुळे निर्यातीमध्ये 44% वाढ झाली, ह्याच्यावर जरा लक्ष ठेवा. आता निर्यातीची रचना बघतोय, जसं आयातीची रचना बघितली तसं निर्यातीच्या रचनेला पण 60-61 ते 2020-21 हेच वर्ष घेतलेलं आहे. कृषी आणि संलग्न उत्पादन असतील, धातू असतील किंवा खनिज असतील, त्याचा निर्यातीतला वाटा घटत गेलेला आहे. आता ह्याचा निर्यातीतला वाटा का घटत गेला, कारण आपण कॉन्सन्ट्रेशन जरी कृषीवरनं कमी केलं आणि त्याच्यानंतर मग परत मॅन्युफॅक्चरिंग वर वाढवलं, आणि आपली जी अंतर्गत गरज होती ती गरज भागवण्यासाठी आपण अन्नधान्य देशातच वापरायला सुरुवात केली, कारण आपली लोकसंख्या पण वाढली. 60-61 नंतर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अन्नधान्याची निर्यात आहे ती कमी झाली, आणि आपण उत्पादित किंवा मॅन्युफॅक्चरिंग गुड्स ह्याच्याकडे निर्यातीमध्ये जास्त फोकस केला. 60-61 पासून मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा तो वाढत गेलाय, आणि 10-11 नंतर थोडासा घटलाय तो. तरी पण निर्यातीत उत्पादित वस्तू आहेत त्यांचाच वाटा खूप जास्त आहे. त्याच्यानंतर आपण 80-81 नंतर पेट्रोलियम जास्त आयात करायला सुरुवात केली, कारण भारताचे संबंध आहेत ते ओपेक आणि जे गल्फ राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत चांगले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते आयात करून आपण गुजरातचा जो पट्टा आहे किंवा मुंबईचा पट्टा आहे, बॉम्बे आहेचा, त्याच्या तिथं आपण जरी तेलाचं उत्पादन करत असलो तरी पण त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये रिफायनरीचा जो स्ट्रक्चर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात उभा केलं. त्यामुळे आपण आता मोठ्या प्रमाणात ते प्रोसेस करून विकतोय. त्यामुळे निर्यातीमध्ये पेट्रोलियम उत्पादन 1 नंबरला आलेले आहे. तिकडे कच्चे पेट्रोलियम 1 नंबरला आहे, तर निर्यातीमध्ये सुद्धा पेट्रोलियम उत्पादन 1 नंबरला आहे. आणि भारत असं मेडिटेटचं सुद्धा काम करतोय, जसं व्यापारी करतो. एखादी
गोष्ट विकत घेतो आणि परत पुढे विकतो, तसं उत्पादन आपण विकत घेऊन दुसऱ्या देशांना सुद्धा विकतोय. त्यामुळे ते लक्षात ठेवा. पेट्रोलियम उत्पादन एक नंबरला आहेत. आता मी औषधाचं सांगितलं तुम्हाला, औषधी उत्पादन 2 नंबरला का आली होती, तर कोरोनाचा काळ, त्याच्यामुळं 2 नंबरला औषधी उत्पादन आलेले. त्यानंतर मोती मौल्यवान खडे आहेत, कारण आपल्या इकडं जे छोटे हिरे आहेत, म्हणजे सुरत असेल किंवा मुंबईचा जेवेरी बाजार असेल, तिथं आपण कच्च्या हिऱ्यावर प्रोसेस करतो आणि ते परत विकतो. हिऱ्याच्या खाणी लिमिटेड आहेत, पन्ना मध्य प्रदेश वगैरे जे असेल तरी पण आपण कच्चे हिरे जे आयात करतो आणि ते परत त्याला पैलू वगैरे पाडून ते निर्यात करतो. त्यामुळे मोती आणि मौल्यवान खडे हे 3 नंबरला आहेत. 4 नंबरला लोह पोलाद आहे आणि 5 नंबरला सोने आणि दागिने आहेत. तर हे लक्षात ठेवा. आपल्याकडे लोह पोलादची पाहिजे तेवढा डेव्हलपमेंट झालेलं नाही. आता वेदांता वगैरे ज्या कंपन्या येत होत्या किंवा साऊथ कोरियाची कंपनी येणार होती, त्याचा पण प्लॅन कॅन्सल झाला. ते ओडिशा किंवा तिकडच्या साईडला येणार होती, कोरोमंडल किनाऱ्यावर. पण मात्र त्या त्या कंपनीचं नाव मला आठवत नाही. साऊथ कोरियाची 2 नंबरची कंपनी होती ती जगात. काय नाव आहे त्याचं? हा हा ते ते बंद झाले. आणि ते अजून एक साऊथ कोरियाची कोणतरी तर कंपनी होती, ते कोरोमंडल किनाऱ्यावर येणार होती. ती पण टॉपची कंपनी आहे, कारण आपल्याकडे लोह मोठ्या प्रमाणात सापडते, पण त्याला जर चांगल्या पद्धतीने स्टील तयार करायची आपल्याकडे एवढी मोठी सिस्टीम अजून आपण उभं करू शकतो नाही. स्टील इंडस्ट्री डेव्हलप आहे, मात्र सध्या ते अडचणीत आहे. त्यामुळे आपण जास्त लोह पोलाद निर्यात करतोय. सोने आणि दागिने हे 5 नंबरला आहे, हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक मशिनरीच्या ठिकाणी आता आपण सोने आणि दागिने सुद्धा निर्यात करतोय. आता देशाचा जर विचार केला तर निर्यातीमध्ये आधी आपण दिशा बघूया. 60-61 ते 20-21 या कालावधीत रेकॉर्डिंग सुरू आहे. तर 60-61 ते 20-21 या कालावधीत भारताचा ओईसीडी युरोपियन गटाला करत असलेल्या निर्यातीचा वाटा गाठलाय. कारण आपलं आधीचं जे कनेक्ट होतं ते ब्रिटनमुळे पश्चिम युरोप सोबत जास्त होतं. कारण 50च्या आधी म्हणजे ज्यावेळेस स्वातंत्र्यात होतो आपण, त्यावेळेस आपला जो रूट होता तो कुणासोबतचा जास्त होता? सिल्क रूट सुद्धा इराण मार्गे तिकडं पूर्व युरोपाकडे जात होता. तसंच आधीपासून आपले जे संबंध आहेत व्यापारिक, ते ओईसीडी देशासोबत चांगले होते. मात्र स्वातंत्र्यानंतर आपण ओपेक सोबत चांगले संबंध तयार केले आणि पेट्रोलियमची गरज आणि पेट्रोलियमचं प्रोसेसिंग या 2 गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपण ओपेक आणि विकसनशील गटाकडे जास्त वळलो. मात्र सॉफ्टवेअरमुळे अमेरिका अजून पहिल्या नंबरला आहे. भारताच्या ओईसीडी गटाचा वाटा 2001 पर्यंत 50% जास्त होता, मात्र तो परत घटत गेलाय. मात्र अमेरिका सुद्धा अजून पण पहिल्या क्रमांकावरच आहे, कारण सॉफ्टवेअर तिथली जी इंडस्ट्री चालते आणि आपला भारताचा वेळ आणि त्यांचा वेळ तिथं दिवस असताना आपल्याकडे रात्र असते आणि आपले बॅक ऑफिसचे जे जॉब आहेत ते करण्यासाठी कमी प्रमाणात मजूर, कमी पैशामध्ये श्रमशक्ती उपलब्ध असल्यामुळं अमेरिकेला जास्त आपण सॉफ्टवेअरची निर्यात करतोय. आता एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची की वन लाईनरला हा प्रश्न येऊ शकतो. विकसनशील देशाच्या गटातील सार्क बरोबर भारताचा व्यापार नेहमी अनुकूल राहिलेला आहे, म्हणजे आपली निर्यात ही आयातीपेक्षा जास्त आहे, हे जरा अंडरलाईन करून ठेवा. हा प्रश्न तयार होणारा वाक्य आहे. त्याच्यानंतर जे देश आहेत त्यांचा विचार जर केला तर अमेरिका बघा कायम 1 नंबरला राहिलेले. 2 नंबरला आता तिकडे पण युए आणि इकडे पण युए, त्यामुळे लक्षात ठेवणं सोपं आहे. आयात आणि निर्यात दोन्हीमध्ये दुसरा नंबर हा युए आलेला आहे, लक्षात राहू द्या. सीयूए असं झालेलं आहे आयात. निर्यातीमध्ये बघा एसीयू होतं, त्याचं पण एयुसी झालेलं आहे.
अमेरिका, युए आणि चायना. इथं अमेरिका लक्षात ठेवायची गरज नाही, तिकडे चायना लक्षात ठेवायची गरज नाही. आयात म्हणलं तर चायना, आपल्या आजूबाजूला चायनाची वस्तू दिसतात. आपल्याला अडचण काय, 2 नंबरचं लक्षात ठेवायची. तर 2 नंबरचं लक्षात ठेवताना आपल्याला काय करता येईल, की दोन्ही साईडला युए आहे ना. आता दोन्ही साईडला युए आल्यामुळं ते पण सोपं झालं. 21-22 मध्ये दोन्ही साईडला काय आलंय, युए आलेलं आहे. आणि 3 नंबरला चीन आहे निर्यातीमध्ये सुद्धा. त्यानंतर 4 नंबरला बांगलादेश आलाय, हे लक्षात ठेवा. आणि 5 नंबरला नेदरलँड आहे. 4 नंबरला बांगलादेश आलेला आहे, हे पण लक्षात असू द्या. आता एक कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट लिहून घ्या. कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट जे परत परीक्षेला विचारलं जाऊ शकते. विकसनशील देश आयात निर्यातीत प्रथम. विकसनशील देश आयात निर्यातीत प्रथम. तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातच लिहून घ्या. पीओक्यू पण आपण घेणार आहोत टॉपिक संपल्यानंतर. विकसनशील देश आयात निर्यातीत प्रथम आहेत. आयात आणि निर्यातीत दोन्ही मध्ये प्रथम आहेत. आणि ओईसीडी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजे सगळा डाटा तुम्हाला पाठ करायची गरज नाही. 2 लक्षात राहील ना तर प्रश्नाला टॅकल करू शकता तुम्ही. ओईसीडी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आता ट्रेंड साठी एक वाक्य लिहून घ्या. ट्रेंड ट्रेंड कसा आहे, तर ओईसीडीची आयात निर्यात दोन्ही घटली तर ओपेक सोबत वाढली. ओईसीडीची आयात निर्यात दोन्ही घटली तर ओपेक सोबत वाढली. आता बाकी जास्त आकडे पाठ करायची गरज आहे का, तर आता काय गरज नाही आकडे पाठ करायची. फक्त एवढं अप्रोच लक्षात आला तर. आता अजून एक गोष्ट फक्त लक्षात देऊ नाही का, भारत जे आधी पहिल्या गटातल्या वस्तू होत्या, म्हणजे जर आपण सेक्टर जर इकॉनॉमी पाडले तर प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्षेत्र. तर प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येतं, तर कृषी आणि खनिजे येतं, धातू का खनिज. या सगळ्या गोष्टींची निर्यात आपण नंतर घटवली आणि सगळ्यात जास्त निर्यात वाढवली कशाची, मॅन्युफॅक्चरिंग गुडची. म्हणजे आपला जो सुरुवातीला 60-61चा जो प्रवास होता, तर 60-61 का, तर सगळ्या रिपोर्टमध्ये गव्हर्नमेंटने 60-61 दिलेला आहे. कदाचित त्यांच्याकडे 50-51 एवढी ऑथेंटिक आकडेवारी नसावी. त्यामुळे 60-61च्या नंतर आपण जो आपला मोर्चा आहे तो जास्त उत्पादित वस्तूकडे वळवलाय. आणि 80-81 हा एक महत्वाचं वर्ष आहे. 80-81 नंतर आपण 1 नंबरला काय आणलंय, पेट्रोलियम आणलेला आहे. 80-81 ला 1 नंबरला पेट्रोलियम आहे. आता जे मंथली बुलेटिन ऑन ट्रेड स्टॅटिक्स ह्याच्यानुसार 21-22 मध्ये सर्वाधिक निर्यात वस्तूचा क्रम जर लावला तर पेट्रोलियम उत्पादन, खडे, दागिने, जैविक, अजैविक रसायने असा तो क्रम होता. अभियांत्रिकी वस्तूनंतर पेट्रोलियम उत्पादने होते, त्यानंतर खडे आणि दागिने होते. 3 वस्तू लक्षात ठेवा. आता निर्यातीत राज्यांचा वाटा ह्याच्यावर बऱ्याच वेळा आयोग प्रश्न विचारतात. राज्यांचा वाटा जर विचार केला तर आता निर्यात करायची असेल सगळ्यात जास्त गरज कशी जास्त आपल्याला, आपण जर एअरपोर्ट असले तर लँडलॉक कंट्रीला मर्यादा येतात. कारण जो व्यापार आहे तो 85% त्याच्या किमतीचा आणि 95% व्हॉल्युमचा व्यापार कशात नव्हतो, हे अंदाजे प्रत्येक देशाचा विचार केला तर, म्हणजे सगळ्या जगाचा विचार केला तर 85% बाय त्याचं कॉस्ट असेल आणि 95% बाय व्हॉल्यूम हा व्यापार हा समुद्री मार्गे होतो. आणि ज्याला पोर्ट आहे त्याला त्याचा थोडा फायदा येतो. त्यामुळे सर्वाधिक निर्यात करणाऱ्या राज्यामध्ये गुजरात 1 नंबरला आहे, म्हणजे 20-21ला. तोच क्रम हा 21-22ला पण राहिलेला आहे. दोन्ही का दिलेत, कारण आयोग प्रश्न विचारताना 2 वर्षाच्या आकड्यावर विचारू शकते. या वर्षी जरी परीक्षा झाली तर मागीलच्या वर्षाच्या त्याच्या आदल्या 2 वर्षाच्या आकडेवारी आयोगाने विचारलेली, कधी 20-21चं विचारते, कधी 21-22चं विचारते. कारण त्यांच्याकडे कोणती आकडेवारी आहे पेपर सेटरकडे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे दोन्हीचा ट्रेंड बघा. गुजरात 1 नंबरला आहे, 2 नंबरला महाराष्ट्र आहे, 3 नंबरला तामिळनाडू आहे, 4 नंबरला आंध्र आणि 5 नंबरला उत्तर प्रदेश आहे. आता यामधले पहिले 3 आकडे बघा ते सेम राहिलेले, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू. गुजरात 30% परत झालाय, महाराष्ट्राचे थोडे घटलेले 17%. उत्तर प्रदेश आहे, उत्तर प्रदेश दोन्हीकडे 5 नंबरला आहे. 4 नंबर मध्ये आंध्र प्रदेशची जागा कर्नाटकने घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघा पोर्ट नसलेले राज्य किंवा देश कोणते आहेत, सॉरी स्टेट कोणते आहेत, तर फक्त उत्तर प्रदेश, ज्याला कुठलाही समुद्र किनारा नाही, लँडलॉक आहे. फक्त उत्तर प्रदेश एकमेव, बाकी सगळ्यांना पोर्ट आहे.
आता नीती आयोगाने एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स तयार केला. आता ह्याच्यासाठी का, तर निर्यातीला अनुकूल असणारे राज्य. पुस्तकात 19.9 आहे का? इथं 20-21 मध्ये का? 20-21. इथं थोडं करेक्शन करून घ्या, 19.9% नाही. आता नीती आयोगाने जे प्रिपेअरनेस इंडेक्स तयार केला होता, प्रिपेअरनेस म्हणजे काय, तर निर्यातीला अनुकूल किती आहेत त्याच्यामध्ये किनारपट्टी. आता आपण असं कम्पेअर करू शकत नाही किनारपट्टी असलेली आणि लँडलॉक, त्या दोघांचं कम्पेअरच होऊ शकत नाही, कारण नैसर्गिक देणगी किनाऱ्याची त्या राज्यांना लाभलेली आहे, त्यामुळे त्यांना पोर्टनं निर्यात करणं सोपं जाते. महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, किंवा मग इकडे खाली कर्नाटक असेल. मात्र त्याच्यामध्ये गुजरात एक नंबरला आहे, त्यानंतर महाराष्ट्र आहे. प्रिपेअरनेस म्हणजे अनुकूल. एकच मिनिट, पेनचा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता जरा, पॉज करतो. इथं फक्त करेक्शन करून 19.9 असं करून घ्या. गुजरात एक नंबरला आहे, इथं पण गुजरात एक नंबरला आहे. 2 नंबरला महाराष्ट्र, 3 नंबरला तामिळनाडू. हा क्रम दोन्हीकडे सारखा आहे. आपल्या लक्षात काय ठेवायचं, तर हा जो राज्य आहे तो रिप्लेस झालेला आहे. तामिळनाडू किती आहे? 8.9. इथं 8 करून घ्या. आकडा फक्त महाराष्ट्राचा जास्त महत्वाचा आहे. हे पण थोडं बघून घ्या. मात्र गुजरात 20%वरून 30% गेलं. गुजरातची बरीच प्रगती झालेली आहे, पण एक नंबर त्याचा कायम आहे 21-22 मध्ये. आणि ह्याचं कारण काय असणार आहे? कांडला सगळ्यात जास्त त्याचं निर्यात करणारा बंदर आहे ते, भारतातलं सगळ्यात मोठं. त्यामुळे गुजरातची जी परिस्थिती आहे ती पण पोर्टसाठी चांगली आहे. त्यानंतर महाराष्ट्र JNPT नावाशिवा मुंबई बंदरामुळे 2 नंबरला आहे. 3 नंबरला तामिळनाडू आहे. 4 नंबरचा राज्यात बदललाय, आंध्र प्रदेशच्या ठिकाणी आता कर्नाटक आला, आणि 5 नंबरला उत्तर प्रदेश आहे. आता त्याच्यामध्ये जामनगर आणि सुरत हे देशातील सर्वाधिक निर्यात करणारे जिल्हे आहेत. आता निर्यातीमध्ये सगळ्यात जास्त आपण कशाचं निर्यात करतोय? पेट्रोलियम उत्पादनं. तर जामनगरला सगळ्यात मोठी भारतातली रिफायनरी आहे, ती कोणाची आहे? हा, मुकेश अंबानीचे. त्यानंतर सुरत हे कशासाठी असेल महत्वाचं, तर सुरतमध्ये कच्च्या हिऱ्यांचं सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. कच्चे हिरे ते पैलू पाडून, किंवा घासलेले हिरे पैलू पाडून ते पुढं निर्यात करतात. त्यामुळं सुरत आणि जामनगर हे देशाचे सर्वाधिक निर्यात करणारे जिल्हे ठरलेले. जामनगर 1 नंबरला, सुरत 2 नंबरला. हे पण लक्षात ठेवा जिल्ह्याचा विचार केला तर. प्रिपेअरनेस इंडेक्स म्हणजे काय, तर किती एक्सपोर्ट प्रिपेअरनेस मध्ये तयार आहे, म्हणजे किती अनुकूल आहेत ते राज्य, किती मदत करतात निर्यातीला, किती चालना देतात. त्याच्यामध्ये किनारपट्टी लाभलेल्या राज्यामध्ये गुजरात पहिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रिपेअरनेस मध्ये. महाराष्ट्राचा क्रमांक फक्त पॉईंट नॉटनेस, फक्त म्हणजे 0.05 न फक्त महाग आहे. भूविस्तीर्ण म्हणजे जे लँडलॉक आहेत त्याच्यामध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे, आणि हिमालयन राज्यामध्ये उत्तराखंड पहिल्या क्रमांकावर आहे. इथं जर युपी दिसत असला तरी पण युपीचं जे क्षेत्रफळ आहे, त्याची जी लोकसंख्या आहे 20 कोटीची, त्यामुळं युपी वर आला असेल. मात्र अनुकूल राज्याचा जर विचार केला लँडलॉक मध्ये, तर राजस्थान पहिल्या नंबरला आहे, आणि हिमालयन राज्याचा जर विचार केला तर उत्तराखंड पहिल्या नंबरला आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आणि शहराचा जर विचार, शहराचे प्रमाण अधिक असणार आहे, छोट्या राज्याचा विचार केला तर गोवा आहे, आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेशात पहिल्या क्रमांकावर असणार आहे. त्यामुळे त्यात काय वादच नसणार आहे, दिल्लीच असणार आहे केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर. आता पुढची कन्सेप्ट आहे टर्म्स ऑफ ट्रेड. टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, तर व्यापाराचा असा दर ज्या दराला निर्यात वस्तू आयात वस्तूच्या बदल्यात दिल्या जातात. निर्यात वस्तू आयात वस्तूच्या बदल्यात दिल्या जातात, तेवढे फक्त डेफिनेशन लक्षात राहू द्या. टर्म्स ऑफ ट्रेड मध्ये काय, निर्यात वस्तू आयात वस्तूच्या बदल्यात दिल्या जातात. आता त्याच्यामध्ये पुढं व्यापारी भागीदारी देश. आता व्यापारी भागीदारी म्हणजे ज्यांच्याकडे आपण टोटल केली आयात आणि निर्यात, त्या दोन्ही मध्ये आपण सगळ्यात जास्त भागीदार कोणत्या देशासोबत आहे, त्याचा जर विचार केला तर 1 नंबरला काय येणार आहे? अमेरिका. अमेरिकेला आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करतोय, आणि अमेरिका आयातीमध्ये पण मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आहेच. त्यामुळे अमेरिका 1 नंबरला आहे. 2 नंबरला चीन आहे. चीन आयातीमध्ये 1 नंबरला आहे, अमेरिका निर्यातीमध्ये 1 नंबरला आहे. अमेरिका भागीदारीमध्ये 1 नंबर आहे, 2 नंबरला चीन आहे, आणि 3 नंबरला UAE. आयात निर्यात दोन्ही मध्ये 2 नंबरला कोण आहे? आयात निर्यातीचा जर विचार केला तर UAE आयात आणि निर्यात दोन्ही मध्ये तो 2 नंबरला आहे.
हे आकडे लक्षात ठेवायची गरज नाही. मात्र इथं शेवटी दिलंय बघा पुस्तकात पण निर्यातीचे आयातीचे प्रमाण, निर्यात तिचे आयातीचे प्रमाण. त्यामध्ये अमेरिका एकच 2 आहे, म्हणजे 0.5 आहे. चीन 1.8 आहे. म्हणजे आयात वर निर्यात खाली पाहिजे तसं देताना त्यांनी निर्यातीच्या आयातीचे निर्यातीचे प्रमाण आहे खरं तर ते. आयात भागिले निर्यात आहे ना. निर्यात भागिले आयात आहे. अमेरिकेबरोबर कसं पाहिजे? नाही, बरोबर आहे, बरोबर दिलं. निर्यात भागिले आयात. अमेरिकेचं 0.5 आहे. एक ऑब्लिक नाही तर ते 0.5 आहे. 1/2 नाही ते 0.5 आहे. एक भागिले 2 आहे. 0.5. चीनचं किती आहे? 1.8 आहे. म्हणजे 1.8 पट, म्हणजे जवळपास दुप्पटच आपण आयात करतोय. जेवढी निर्यात करतोय ना त्याच्या दुप्पट चीनकडनं आयात करतोय. उलट प्रमाण अमेरिकेसोबत आहे. हा, तेच मला पण तेच वाटलं अरे. रकानाखाली रकाना देताना सरांनी काय केलंय? हा हा हा, बरोबर आहे. निर्यात भागिले आयात आहे ते वर दाखवले त्यांनी. अमेरिकेचं 1.8 आहे. त्यामुळे मला सुरुवातीला पण तसं वाटलं होतं. अमेरिकेचं 1.8 आहे. म्हणजे आपण निर्यात जी करतो ती कधी पण जास्तच असली पाहिजे ना आयातीपेक्षा, अमेरिकेचा जर विचार केला तर. हा, 100%च्या वरती गेलं. त्यानंतर चीनचा जर विचार केला आपण तर 0.2 आहे फक्त. म्हणजे 5 पट जास्त आपण त्यांच्याकडनं काय करतोय? आयात करतोय. म्हणजे 10 रुपयाची जर आपण निर्यात करत असो तर 50 रुपयाची आयात करतोय. तर चीनचा तेवढा फरक आहे. हे दोनच लक्षात ठेवा, बाकी खालचं काय लक्षात ठेवायची गरज नाही. म्हणजे ही जरी दुप्पट असेल, म्हणजे 10 रुपयाच्या अमेरिकेत आयात करतो आपण, 20 रुपयाची निर्यात करतोय, ही चांगली गोष्ट आहे. पण चीनच्या बाबतीत आपला व्यापार तो एवढा जास्त असमतोल आहे. त्यामुळेच आपण कुठल्या गटातनं बाहेर पडलोय? RCEP. हा, RCEP मधनं बाहेर पडलो, कारण ही 5 पटीचा फरक पडतोय. अमेरिका भारतात दुपटीचा तर फरक आहे. पण भारत आणि चीन मध्ये फरक जो आहे तो 5 पटीचा आहे. त्यामुळे आपण RCEP मधनं बाहेर पडलो. आता टॉप 5 जर विचार केला तर भारताचा फक्त अमेरिकेसोबतचा व्यापार अनुकूल आहे. चीन, UAE, हाँगकाँग, सौदी अरेबिया सोबत भारताचा व्यापार हा प्रतिकूल आहे. म्हणजे पहिले ज्या 3 आहेत त्याच्यामध्ये चीन आणि UAE ह्याच्यासोबतचा प्रतिकूलच आहे. मात्र फक्त अमेरिकेसोबतचा व्यापार भारतासाठी अनुकूल आहे. त्यामुळे आपला बीओपी क्रायसिसचं कारण तेच आहे. आता आपण तिकडे बघितलं निर्यात वगैरे किती केली, आयात किती केली. चीन सोबत जवळपास आपली $73 बिलियन तूट आहे. $73 बिलियन तूट आहे, हे लक्षात ठेवा. आपला परकीय साठा पण $600 बिलियन जवळपास गेला. त्यातली चीन सोबतची तूट $73 बिलियन, हे पण लक्षात असू द्या. इनविजिबल अकाउंट म्हणजेच काय? अदृश्य खाते. अदृश्य खात्यामध्ये काही सेवा व्यापार, त्या ट्रान्सफर ऑफ रिमिटन्स. आणि तुम्ही काल सांगितलेलं मी थोडं डिटेलमध्ये वाचलं. कालचा प्रश्न होता तो, जर अनुदान आले तर कुठे येणार? तर फॉरेन एडची जर डेफिनेशन आपण डिटेलमध्ये बघितली ब्रिटनिका किंवा आपल्या IMFच्या वेबसाईटवर, तर फॉरेन एड 2 टाईपचे असू शकते. कन्सेशनल डेप्ट आणि दुसरं काय असू शकतं? मदत. तरी पण कन्सेशनल डेप्ट जरी असेल तर ती भांडवली खात्यात टाकली जाते. त्यामुळं जे अनुदान आणि मदत आलेले ते सगळे आपण भांडवली खात्यात टाकतोय, हे लक्षात ठेवा. काल मी तुम्हाला सांगताना थोडं गडबड झाले ते. फॉरेन एड फॉरेन एड जी परकीय मदत असेल ते 2-3 टाईपचे आहे. एक तर असेल ते कर्जाच्या स्वरूपात, दुसरे असेल ते 3 टाईप त्यांनी सांगितले IMF न, कन्सेशनल लोन्स असतील, आणि तिसरी टाईप काय असेल तर ते मोफत असेल. तर 3 टाईपच्या ज्या मदती आहेत त्या आपण कॅपिटल अकाउंट मध्ये टाकतोय, करंट अकाउंट ह्याच्यामध्ये टाकत नाही आपण. हा, ती जागतिक बँकेची मदत करते ना आपल्याला, ती 3 टाईपची मदत करते. एक असतं नॉर्मल लोन, दुसरं असतं कन्सेशनल लोन. कन्सेशनल लोन मध्ये फक्त सर्व्हिस चार्ज घेतले जातात. जे आयडीए वगैरे देतं, ज्या आता वर्ल्ड बँकने दिलेलं त्यातलं आयडीए जे असेल ना, आयडीएल फक्त नाममात्र घेतं लोन, आणि IBRD चांगलं व्याज घेतं.
आयडिया नाममात्र घेतं आणि परत असतं काय डेव्हलपमेंटसाठी दिलेले असेल, फ्रीमध्ये पण दिलेले असते कधी कधी गरीब देशांना. तर ते सगळे जे आहे ना टोटल, ते आपण कॅपिटल अकाउंट मध्ये टाकतो. तिकडे ते इनविजिबल अकाउंट मध्ये जात नाही ते, तर ते फक्त कॅपिटल अकाउंट मध्ये जाते, हे लक्षात ठेवा. आता जे इनविजिबल अकाउंट आहे ह्याच्यामध्ये जे परकीय देशात जे आपले लोक कामाला जातात ते रिमिटन्स पाठवतात, तर ते कुठे जाणार आहेत? इनविजिबल अकाउंट मध्ये जाणार आहेत, कारण ते वस्तू पाठवत नाहीत, ते काय पाठवतात? पैसे पाठवतात. ते इनविजिबल अकाउंट मध्ये जातात. ट्रान्सफर ऑफ रेमिटन्स, डोनेशन्स आणि गिफ्ट. आता ह्याच्यामध्ये बघा, डोनेशन आणि गिफ्ट हे कोणी पाठवले त्याच्यावर डिपेंड आहे. आता थोडं कन्फ्युजन का होतंय, तर डोनेशन आणि गिफ्ट व्यक्तीने पाठवले असतील तर ते ऑब्व्हियसली इनविजिबल अकाउंट मध्ये जातील. मात्र जे देशाने केलेली मदत असेल किंवा अनुदान असेल ते बऱ्याच पुस्तकात कॅपिटल अकाउंट मध्ये दिलेलं आहे. म्हणजे मी बरेच पीडीएफ पण सर्च केले, IMF ची पीडीएफ होत्या, फॉरेन एड्स वरची जी पीडीएफ होती. त्यानंतर काय वाद आहे, काही जे देश आहेत श्रीमंत देश, ते गरीब देशाला वर आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी ज्या जुन्या गाड्या असतील, आता बघा तुम्ही आफ्रिकेमधलं ट्रॅव्हल ब्लॉग्स बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मर्सिडीज दिसतील. त्या टॅक्सी जे आहेत त्या सुद्धा मर्सिडीज आहेत. जे जुने झालेले गाड्या असतात 30-40 वर्षानंतर आपण पण स्क्रॅप करतो ना, तर ते देश काय करतं, यांना विकून टाकतं. किंवा पुण्यात पण बघा तुम्ही, इथं एफसी रोडला असेल किंवा मग तिकडं औंध रोडला वगैरे तसले जॅकेट वगैरे विकतात ते थंडीच्या दिवसात जास्त करून 200 रुपये 300 रुपये. तर ते तिकडनं म्हणजे तिकडची संस्कृती किती वेस्टर्न कल्चर मध्ये कचरा जास्त निर्माण करतात, जास्त दिवस घालत नाहीत, ते चांगल्या कंडिशन मध्ये असतात, मग ते मोठ्या कंटेनर मध्ये भरून किलोच्या हिशोबाने विकले जातात. गरीब देशांना मोफत पाठवले जातात आणि ते मोफत पाठवलेले विकत घेऊन किंवा काय त्यांचं असेल वाहतूक चार्ज वगैरे घेऊन इथं आणून आपल्याला विकले जातात. तर ह्याच्यामुळे काय सांगता IMF की जे मोठे देश आहेत ते वर्चस्व तयार करतात आफ्रिकेवर किंवा ते मदतीची भावना तयार करतात. चीनचं कसं आहे बघा, चीन श्रीलंकेला मदत देऊन त्याला आपल्या कब्जात घ्यायचा प्रयत्न करतायत, त्यानंतर ते स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स त्यांचं वाढवतंय तिथं. तर तसं आहे. मात्र इथं बऱ्याच ठिकाणी ती मतभिन्नता आहे. काही जण डोनेशन इकडे टाकतात इनविजिबल अकाउंट मध्ये, काही जण तिकडं त्या कॅपिटल अकाउंट मध्ये टाकलेले आहेत. तर दोन्हीकडे ते दाखवलेलं आहे. मात्र फॉरेन एड जे असेल ती कॅपिटल अकाउंट मध्ये सहज आपण घ्या, कारण ज्या बऱ्याच ऑथेंटिक सोर्स मध्ये फॉरेन एड कुठे दाखवली त्यांनी कॅपिटल अकाउंट मध्ये दाखवले. म्हणजे परकीय मदत ती कर्जाच्या स्वरूपात असेल किंवा कन्सेशनल लोनच्या स्वरूपात असेल. आता हे तर सेवा व्यापार आणि रिमिटन्सेसवर काय तुम्हाला ऑब्जेक्शन असायचं कारण नाही, हे तर फिक्स आहे. त्यानंतर आता इन्कम, प्रॉफिट, इंटरेस्ट आणि डिव्हिडंड. आता करताना बघा, इथं जर तुम्ही एकदा व्यवस्थित करून घेतलं ना, मग प्रश्नपत्रिकेत कसा पण प्रश्न फिरवून येऊ दे, अडचण नाही होणार. इन्कम, प्रॉफिट असेल, इंटरेस्ट असेल, डिव्हिडंड असेल. आपण सार्वजनिक वित्त बघताना पब्लिक फायनान्स मध्ये कसं टाकलं होतं? महसूल खात्यात टाकलं होतं. तिथं पण ते कॅपिटल मध्ये नव्हतं आणि इथं पण कॅपिटल मध्ये नाही. प्रॉफिट, इंटरेस्ट आणि डिव्हिडंड. डिव्हिडंड कुठून मिळतो? शेअर म्हणून. तुमचे जर शेअर असतील टाटाचे वगैरे, तर ते वर्षाला किंवा महिन्याला त्यांच्या क्वार्टरला ते बरोबर डिव्हिडंड तुमच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतात. आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन्कम, हे लक्षात ठेवा, त्याला ट्रिपल स्टार करा. इन्व्हेस्टमेंट हा शब्द जर असेल तर तुमच्या डोक्यानं काय सिलेक्ट केलं असतं, किंवा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीने कॅपिटल सिलेक्ट केलं असतं, भांडवली. मात्र इथं इन्व्हेस्टमेंट इन्कम हे थोडं वेगळं आहे, त्याला ट्रिपल स्टार करून लक्षात ठेवा. पुस्तकात लक्ष ठेवा, इन्व्हेस्टमेंट इन्कम हे इनविजिबल अकाउंट मध्ये येतात. जर प्रश्न चुकला तर तुमचा या पॉईंटवर चुकू शकतो. आता सेवा व्यापारातल्या वेगवेगळ्या सेवांमध्ये प्रवास सेवा आहे, वाहतूक सेवा आहे, विमा सेवा आहे, सॉफ्टवेअर सेवा, व्यवसाय सेवा, वित्तीय सेवा, दळणवळण, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता जर आपण त्याच्या वाट्याचा जर विचार केला आणि निर्यातीचा विचार केला, आता वाट्याचा जर विचार केला सेवाच्या आयातमध्ये आणि निर्यातीमध्ये, तर आयात आपण सेवांची बघितली $146 बिलियन आणि निर्यात $254 बिलियन. म्हणजे काय, आपण निर्यात जास्त करतो. पण आयातीमध्ये एक नंबरला कुठली सेवा आहे, 2 नंबरला कुठली सेवा आहे, दोनच लक्षात ठेवायच्या. आणि निर्यातीमध्ये 1 नंबरला कोणती सेवा आहे आणि 2 नंबरला कोणती सेवा आहे, हे लक्षात ठेवायचं. आता आयातचा जर विचार केला आपण, तर सगळ्यात जास्त कुठली आयात करतोय, तर बिझनेस सर्व्हिसेस आयात करतोय. व्यवसाय सेवा इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा, बिझनेस. आणि 2 नंबरला कोणते, तर ट्रान्सपोर्टेशन, वाहतूक. आता सहज तुम्ही बघा, भारतात इंडिगो सोडलं ना तर बाकीचे जे एअरलाईन एवढी जास्त इंटरनॅशनल फ्लाईट घेत नाही. पण तुम्ही कतार एअरवेज वगैरे बघा, आता दुबई दुबई मधलं अबुधाबी एअरपोर्ट असेल किंवा दुबईचं एअरपोर्ट असेल, तर ते दोन्ही एअरपोर्ट आहेत ते स्टॉपचं काम करतात. जसं आपल्या इस्टेचा थांबा असतो, बिग वन वगैरे असेल, ते पुणे सोलापूरच्या मध्ये
थांब्याचं काम करते आणि बिग वन डेव्हलपच त्यामुळे झालंय. वाहतूक येणारे जाणारे ट्रकवाले वगैरे थांबतात. तसंच तिथं शारजा असेल किंवा मग अबुधाबी असेल किंवा दुबई असेल, तिथं एअरलाईन्स एवढे डेव्हलप केले त्यांनी, कतार एअरवेज असेल, दुबई एअरवेज असेल. तर वाहतूक सेवा जी आहे ते आपण आयात जास्त पद्धतीने करतोय, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन 2 नंबरला, बिझनेस सर्व्हिसेस 1 नंबरला, हे लक्षात राहू द्या. निर्यातीचा जर विचार केला तर निर्यात सगळ्यात जास्त कशाची करणार आहे आपण? कशाची करणार आहे आपण? अमेरिकेसाठी बॅक ऑफिसचं काम करतोय, तर काय असायला पाहिजे डोक्यात आपल्या? सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरच्या आजूबाजूला पण कोण नाही, जवळपास 48% वाटा सॉफ्टवेअरचा आहे. आणि बिझनेसचा वाटा 23%चा आहे फक्त. बिझनेस 2 नंबरला आहे. बिझनेस 2 नंबरला आहे. पुणे, बेंगलोर, हैदराबाद सारखे शहर सॉफ्टवेअरच्या जीवावर जास्त मोठे झालेले आहेत, त्यामुळे सॉफ्टवेअरचा वाटा 48% टब्बल. आणि बिझनेसचा आयातीमध्ये वाटा 35%. हे टक्केवारी लक्षात ठेवायची ना, फक्त ट्रेन लक्षात ठेवा. 2 लक्षात ठेवले तरी बस आहे, परत कन्फ्युजन व्हायला नको. सर्वात मोठा ग्राहक कोण आहे? अमेरिका आहे. WTOच्या आकडेवारीनुसार जागतिक सेवा निर्यातीत भारताचा वाटा 4.1% होता. या बाबतीत भारत 7व्या क्रमांकावर होता आणि वस्तूच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर होता? 21व्या क्रमांकावर होता. बघितलं आपण मागे ते. वस्तूच्या बाबतीत 21 आहे आणि सेवाच्या बाबतीत किती आहे? 7व्या क्रमांकावर आहे. आता इथं भांडवली खातं. आता भांडवली खात्यावर आपल्याला आधिक्य असते, कारण आपण कर्ज काढून त्याची तूट आहे, करंट अकाउंट डेफिसिट आहे, ते भरतो. आपली तूट सगळ्यात जास्त कशावर आहे? आता आपण तिन्हीचं उदाहरण दिलं की करंट अकाउंट दिलं, त्याच्यामध्ये विजिबल, इनविजिबल आणि कॅपिटल. तर तूट कशात आहे आपली? कशा कशात आहे? विजिबल, इनविजिबल आणि कॅपिटल. तूट कशा कशात आहे आपली? डेफिसिट कशात आहे? फक्त दृश्यवर आहे, म्हणजे अदृश्यवर आपली कधी पण सरप्लस आहे. आता भांडवली खात्यात काय येणार आहे? कर्ज येणार आहे, इन्व्हेस्टमेंट येणार आहे. आता त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचं जे इन्कम आहे ते त्या इनविजिबल मध्ये जाते, मात्र इन्व्हेस्टमेंट जे असेल, गुंतवणूक, ते भांडवली खात्यात येते. अनुदान, मदत आणि बँक भांडवलाच्या आयात आणि निर्यातीचा त्यामध्ये समावेश आहे. आता आयात परकीय कर्जामध्ये बघा, सरकारनं कुठले कर्ज आयात केलेले? तर जे सरकारनं स्वतः घेतलेले कर्ज असतील किंवा खासगी व्यावसायिक कर्ज असतील, कमर्शियल बॉरोइंग. आता तिथं आपण बघतोय की ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या सुद्धा दुसऱ्या देशाकडनं कर्ज घेत असतील, आंतरराष्ट्रीय बँकेकडनं कर्ज घेत असतील, तर ते सुद्धा या आयात परकीय कर्जामध्ये मोडतात. आता त्यामध्ये बायलॅटरल आणि मल्टीलॅटरल. तर बहुपक्षीय म्हणजे काय? तर IBRD असेल, IMF असेल, त्याकडनं घेतलेली कर्ज. द्विपक्षीय म्हणजे इतर देशाकडनं घेतलेली कर्ज. आता परकीय गुंतवणूक कशा पद्धतीने येणार आहे? तर FDI पहिलं सगळ्यात महत्वाचं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. डायरेक्ट ते इथल्या कंपनीत काय तर गुंतवणूक करतील. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, ह्याच्यामध्ये काय केलं जातं? तर संस्थात्मक गुंतवणूक केली जाते, एका संस्थेच्या मार्फत ती गुंतवणूक असते. नंतर पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. पोर्टफोलिओ म्हणजे ज्याच्याकडे हा अकाउंटच असतं एक प्रकारचं. आणि क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टमेंट. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं ते, आपण जसं इकडं केवायसी करून घेतो तसं केवायसी करून घेतलेलं असतं. डिपॉझिटरी रिसिप्ट, ज्याच्याकडे केवायसी केलेलं नाही तो पण त्याला गुंतवणूक करायचे, नाव गुप्त ठेवून, त्यासाठी डिपॉझिटरी रिसिप्ट नावाचा ऑप्शन अवेलेबल आहे. आता ह्याच्यामध्ये मी परत बॉक्स करून दिलंय, परकीय मदत, फॉरेन ऑर एक्सटर्नल एड, भांडवली खात्यात गणली जाते, कारण हे मला IMFच्या परत एका PDF मध्ये सापडलं होतं हे वाक्य, आणि ह्याच्यावर आपण क्लेम करू शकतो. परकीय मदत देखील भांडवली खात्यात गणली जाते, हे लक्षात ठेवा. आता परकीय कर्जाचा जर विचार केला तर भारतावर एकूण परकीय कर्ज $620 बिलियन होतं. मार्च 2020 पेक्षा त्यामध्ये 8.2% भर पडलेली आहे. आता भारताचा जर ट्रेंड बघितला आपण कर्जाचा, तर अल्पकालीन कर्जापेक्षा दीर्घकालीन कर्जाचा आकडा जास्त आहे. शॉर्ट टर्म लोन पेक्षा आपण लॉंग टर्म लोन मध्ये जास्त कर्ज घेतलेले आहेत. भारतावरील कर्जापैकी सर्वाधिक कर्ज हे व्यावसायिक कर्ज आहेत, कमर्शियल बॉरोइंग आहेत. IDA आणि IBRD सारख्या संस्थांकडून घेतलेल्या कर्जांना आपण काय म्हणतो? बहुपक्षीय कर्ज म्हणतो, मल्टीलॅटरल लोन्स. आणि देशाकडून घेतलेल्या कर्जांना द्विपक्षीय कर्ज म्हणतो. जसं आपण बुलेट ट्रेनसाठी जपानकडून कर्ज घेतलं असेल, जिक्सा नावाची कंपनी आहे, जिक्सा नावाची फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, तिच्याकडनं घेतलं असेल तर ती काय झालं? बायलॅटरल. आता आपण जर ट्रेंड बघितला तर ट्रेंड मध्ये काय, तर द्विपक्षीयपेक्षा बहुपक्षीय कर्जाचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे भारतानं मल्टीलॅटरल लोन जास्त घेतलेले आहेत.
बऱ्याचशा वाक्यामध्ये अशा गोष्टी आयोग प्रश्नात विचारतो. आपले लोन सगळ्यात जास्त कशाचे आहेत, तर मल्टीलॅटरलचे आहेत. आता द्विपक्षीय कर्ज जर आपण जपानकडनं घेतली तर जपान त्याच्या चलनात येईल, अमेरिकेकडनं घेतलं तर अमेरिका त्याच्या चलनात येईल. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते वेगवेगळ्या चलनामध्ये ते असतात. परकीय कर्जाचं जीडीपीसी प्रमाण 31 मार्च 2012 19.9% होतं. 91 मध्ये भारतावरील परकीय कर्जाचं प्रमाण 28.3% गेलं होतं. केसिंग काय म्हणतंय, तर राज्याचं प्रमाण हे 40%च्या आत असलं पाहिजे आणि केंद्राचं प्रमाण 20%च्या आत असलं पाहिजे आणि टोटल 60%च्या आत असलं पाहिजे. केसिंग कमिटी आपण परत बघणार होतो एलपीजीच्या वेळेस, ते डिटेलमध्ये बघूया. आता डेब्ट सर्व्हिस रेशो, आता हा महत्वाचा आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं, देशाचे एकूण परकीय देण्याचे निर्यात उत्पन्नाशी काढलेले प्रमाण, निर्यातीचं उत्पन्न किती आणि परकीय देणं किती आहे, त्याचं जर काढलं प्रमाण तर ते 5.2% होतं. हे सूत्र बॉक्स करून लक्षात ठेवा. परकीय देणी मुद्दल प्लस व्याज डिवायडेड बाय निर्यात उत्पन्न किती आहे आपलं, तर ते 5.2% होतं. म्हणजे काय, निर्यात उत्पन्न जास्त आहे का परकीय देणी जास्त आहेत? परकीय देणी जास्त आहेत, कारण पर्सेंट मध्ये काढलंय. पर्सेंट म्हणजे किती असतं ते 0.052 असं येणार आहे. पर्सेंट मध्ये काढल्यानंतर ते 5.2% होत आहे. पर्सेंट दिलंय ना इथं, समजतंय का? म्हणजे परकीय देणी जास्त आहेत. आता एफडीआय मध्ये काय असतं, तर दुसऱ्या देशातली कंपनी भारतात येऊन दीर्घकाळासाठी थेट एक कंपनी स्थापन करते. आता ह्याचं उदाहरण काय, एखादी कंपनी भारतात आली आणि त्यानं भारतामध्येच एखादं प्रोडक्शन सुरू केलं, किंवा एखादी एम आय इंडिया येतं बघा, शॉमी इंडिया असं येतं, मेड इन इंडिया असतं एम आयच्या मोबाईलच्या मागं. कंपनी चायनीज आहे, त्यांनी बँगलोरमध्ये मोठा प्लॅन टाकलाय, तर ते काय झाली, एम आय इंडिया. किंवा हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी इंडियाची आहे का? नाव फक्त हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, ती ब्रिटनची कंपनी. त्यांनी इथे एफडीआय थ्रू गुंतवणूक केली आणि भारतात कंपनी उभा केली. किंवा काही कंपन्या असतात, ते भारतीय कंपनी सोबत भागीदारी करतात आणि कंपन्या स्थापन करतात. जसं पेटीएम आहे, पेटीएम मध्ये चायनाची सगळ्यात जास्त गुंतवणूक आहे. हा, पेटीएमचा जर मालक भारतीय असला तरी चायनात जास्त गुंतवणूक आहे. आता ही कंपनी दीर्घकाळ भारतात थांबते. आता ह्याचे काय फायदे आणि तोटे पण आहेत. सगळ्यात महत्वाचं काय, तर पेटीएम असेल किंवा एम आय असेल, त्यांनी भारतात स्थिर गुंतवणूक केलेली आहे. पेटीएम मुळे तंत्रज्ञान वृद्धी झालेली आहे. तिथं गव्हर्नमेंटच्या सुद्धा बरेच ऍडव्हर्टाइज मध्ये ऑनलाईन पेमेंटसाठी पेटीएमचा वापर केला होता, किंवा पेटीएमच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधानांना सुद्धा दाखवण्यात आलं होतं. त्यामुळं तंत्रज्ञानात प्रगती झालीच. वॉलेटची सिस्टीम काय असेल किंवा युपीआय सिस्टीम असेल, ऑनलाईन पेमेंट असेल, ते नोटबंदीच्या आधी बऱ्याच लोकांना माहित नव्हतं, ते माहित झालं. डॉलर वाढतो आणि रुपया, डॉलर, आता हे डॉलर म्हणजे परकीय चलन वाढतं आणि रुपया वधारतं. संघटित क्षेत्रात रोजगार निर्मिती होते, कारण पेटीएम सारख्या ज्या कंपन्या असतील किंवा एफडीआय सारख्या कंपन्या आहेत, त्या काय असं चौक चौक टपऱ्या किंवा असे काय व्यवसाय टाकणार नाहीत. ते काय करतील, रेग्युलेटरी सिस्टीम जी आहे आपली, त्याच्या अंतर्गत सर्टिफिकेशन करून किंवा मान्यता घेऊनच या कंपन्या सुरू करते. त्यामुळे असंघटित पेक्षा संघटित जो रोजगार आहे तो वाढवण्यासाठी एफडीआय कारणीभूत आहे. हा इनडायरेक्ट इफेक्ट आहे, हा इनडायरेक्ट इफेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. संघटित क्षेत्रातील रोजगार निर्मिती वाढेल, दीर्घकाळ भारतात थांबते, त्यासोबतच भांडवलात वृद्धी होते, कारण ते डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेऊन येते. आपल्याकडे लेबर जरी असला तरी इन्व्हेस्टमेंटची गरज ते भागवू शकतात. नंतर प्रत्यक्ष उत्पादन घेते, या कंपन्या काय करतात, थेट प्रोडक्शन करतात आणि थेट उत्पादन घेतल्यामुळं त्याचा फायदा भारतात होतो आणि त्या गोष्टी आपण निर्यात पण करू शकतो. आता याचं असंघटित क्षेत्रात बेरोजगारी वाढू शकते, त्यासोबत छोट्या कंपन्या आणि भारतीय कंपन्यांना तोटा होऊ शकतो. हे कसं होईल, तर समजा आता अमेझॉन सारखी कंपनी भारतात आली, अमेझॉन इंडिया, Amazon.in असं येतं, भारतात स्थापन केलेलं त्यांनी त्याचे सगळं जे नेटवर्क असेल किंवा रजिस्ट्रेशन असेल, तर अमेझॉन मुळे जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना त्याचा तोटा होणार आहे, बरोबर आहे का? किंवा उबेर ओला सारख्या कंपन्या, ओला इंडिया नाही, उबर बाहेरचे आहे, तर त्याच्यामुळे काय होईल, तर बेरोजगारी वाढू शकते. असंघटित क्षेत्रातील रिक्षावाले वगैरे असतील, छोट्या कंपन्या आणि भारतीय कंपन्यांना त्याचा तोटा होऊ शकतो. जसं फ्लिपकार्टला भारतीय कंपनी आहे आणि अमेझॉन हे परकीय कंपनी आहे. अमेझॉनचा तोटा भारतीय कंपनी फ्लिपकार्टला होऊ शकते, कारण अमेझॉन आज अमेरिका किंवा पश्चिम युरोप मधून कमवते, किंवा इथे त्याला नुकसान झालं तर ती सहन करू शकते, पण फ्लिपकार्टचं तसं नाही. त्यामुळे देशी कंपन्यांना तोटा होऊ शकतो. हा, हा, ते लॉस मेकिंग कंपनीज आहेत, कारण त्यांनी आता त्यांचे पाय रोवायचे आहेत. त्यांना एकदा त्यांचा स्प्रेड वाढला तर जिओच्या रिचार्ज सारखं ते पण त्यांचं
दर महिन्याला किंवा दर वर्षाला, जसं जिओचा आता ग्रोथ चालू आहे. आधी जिओ तर सगळ्यात मोठी लॉस मेकिंग कंपनी होती, फ्री मध्येच दिलं होतं त्यांनी. आता व्हिडिओकॉनचं वगैरे उदाहरण दिलेलं आहे, मेड इन इंडिया एम आयचं पण सांगितलं तुम्हाला. आता एफडीआय ला मान्यता देताना कशा पद्धतीची कशी पद्धत अवलंबली जाते. आता एफडीआय ला मान्यता देताना दोन टाईप आहेत. एक आहे ऑटोमॅटिक रूट, तुमच्या पुस्तकात पण दिलंय पेज नंबर 486 ला. ऑटोमॅटिक रूट मध्ये शासनाची पूर्वसंमती घेण्याची गरज नाही. आता काही क्षेत्र सांगितलेले आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये सरकारची त्यांना मान्यता घ्यायची अजिबात गरज नाही. ते डायरेक्ट काय करू शकतात, कंपनी स्थापन करायची किंवा एफडीआय द्यायचा, एफडीआय गुंतवणूक करायची आणि आरबीआय ला 30 दिवसानंतर कागदपत्र तपासणीसाठी सादर करायचे. ही सिंपल पद्धत आहे. आणि सिंपल व्यवसायासाठी, जे कॉम्प्लिकेटेड व्यवसाय आहेत किंवा सिक्युरिटी रिलेटेड आहे, त्यासाठी ऑटोमॅटिक रूट वापरता येत नाही. 486 पेज नंबरला वरच्या साईडला आकृती दाखवलेली आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट अप्रुव्हल रूट, आता जे काही लिस्ट मधल्या गोष्टी असतील त्याला गव्हर्नमेंट अप्रुव्हलची गरज असते, त्याला पूर्वसंमती घ्यावी लागते. ह्याच्या आधी एफआयपी मंडळ होता, पण 2007 ला हा रद्द करण्यात आला. 2017 ला रद्द करण्यात आला. आता कुठल्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, तर दोन टप्पे केलेले आहेत. 5,000 कोटीपेक्षा कमी, इथं 5,000 पेक्षा 5,000 करोड असले सीआर, 5,000 सीआर पेक्षा कमी आणि 5,000 सीआर पेक्षा जास्त, असे दोन वेगवेगळे गट तयार केलेले आहेत. आता 5,000 पेक्षा कमी जर असेल तर ते जे जे प्रस्ताव आहेत ते त्या मंत्रालयाला सादर करण्यात येतात. आणि 5,000 कोटीपेक्षा जास्त मूल्याचे जर असतील तर ते सेसाला सादर करतात. सेसा, इथं सेसा लिहून घ्या. आता तुम्ही सेसाचं नाव कुठं ऐकलं अजून किंवा कुठं वाचलं असेल, कॅबिनेट कमिटी ऑन सीसीए, इकॉनॉमिक अफेअर, सीसीईए. आपण एमएसपी चा ह्याचं नाव ऐकलं असेल किंवा वाचलं असेल याच्या आधी. सीसीए एमएसपी ला पण मान्यता देते. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर, ह्या कमिटी अंतर्गत हे प्रस्ताव आणले जातात. यांनी मान्यता दिल्यानंतर ते पुढे पाठवले जातात. सुरुवातीला ह्याच्या मान्यतेसाठी खाणी संदर्भात असेल तर ते खाण मंत्रालयाकडे जाते. 500 कोटीच्या आत संरक्षणासाठी असेल तर ते संरक्षण मंत्रालयाकडे जाते. प्रसारण सेवा असेल तर मग ते कुठे जाईल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे जाईल. सिक्युरिटीसाठी असेल तर मग ते गृह मंत्रालयाकडे जाईल. सॅटेलाइट संदर्भात असेल तर ते अवकाश विभागाकडे जाईल. तर या त्या मंत्रालयाकडनं एफडीआय मध्ये मान्यता आधी घ्यावी लागते. सेसा 5,000 कोटीपेक्षा जास्त असेल तर, उदाहरणार्थ आता ह्यांनी दिलंय बघा, कॅनडामधल्या अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट कंपनीला मान्यता देण्यासाठी सेसाकडे एक प्रस्ताव गेला होता आणि 15,000 कोटी रुपयाच्या त्या प्रस्तावाला, म्हणजे 15,000 कोटी रुपयाच्या त्या एफडीआय ला सेसानं मान्यता दिली नुकतीच. मग ते तिथं जातं. त्यानंतर दुसरी एक कमिटी असते सीसीएस, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, ज्या संरक्षणासंदर्भातल्या एफडीआय आहेत ह्याच्यामध्ये सीसीएस ची मान्यता लागते. सीसीएस न मान्यता दिल्यानंतर मग पुढं त्याच्यामध्ये एफडीआय ला मान्यता मिळते. आता जे एफडीआय करणारे गुंतवणूकदार आहेत त्यांना वित्त मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, आरबीआय या सगळ्या गोष्टींचा, एफएमआ ऍक्ट, ह्या सगळ्या गोष्टींना किंवा फेमा आहे, त्यानंतर एमआरटीपी आहे, या सगळ्या ऍक्टला, एमआरटीपीच्या ठिकाणी आता कॉम्पिटिशन ऍक्ट आहे, हे सगळे कायद्यांना त्यांना बाध्य राहावं लागतं. एफडीआय जरी असेल तरी पण हे सगळे कायदे त्यांना लागू आहेत. एफडीआय प्रतिबंधित क्षेत्र कोणते, तर हे लक्षात ठेवा, जी लिस्टच आहे, सरकारी आणि खासगी लॉटरी ह्याच्यामध्ये एफडीआय ला परवानगी नाही ना. त्यामुळे आता काय होईल, ते शारदा बँक घोटाळा आहे किंवा बंगालमधला चिटफंड घोटाळा आहे, ते घोटाळे आता आंतरराष्ट्रीय पद्धतीने करायला सुरुवात होतील. त्यामुळे ह्याचा कंट्रोल आपल्याला कमी असल्यामुळं सरकारी किंवा खासगी दोन्ही पद्धतीच्या लॉटरीला बंदी आहे, हे लक्षात ठेवा. सरकारी असेल किंवा खासगी असेल, लॉटरीला पूर्ण बंदी आहे. त्याच्यानंतर रिअल इस्टेट असेल, फार्म हाऊस असेल आणि बांधकाम आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा एफडीआय ला बंदी आहे. आता तर आपल्याला अमेरिकेला, सॉरी, इकडं जम्मू काश्मीरमध्ये भारतातल्या लोकांना जमीन घेता येत नव्हती, कारण त्या देशात, त्या राज्यातल्या लोकांचे हक्क सुरक्षित राहावेत. त्यामुळं तसे आपण प्रतिबंध टाकलेले आहेत. कृषी क्षेत्र आणि इतर कार्य असेल, त्यामुळे लागवड वगळता असं लिहिलेलं असतं बऱ्याच ठिकाणी. लागवड क्षेत्र, त्यामध्ये कॅसिनोसह जुगार आणि सट्टेबाजी, जुगार असेल, सट्टेबाजी असेल, इथं जाताच येत नाही. चिटफंड मध्ये जाता येत नाही, जमिनीमध्ये जाता येत नाही. टीडीआर पण जमिनीच्या रिलेटेडच आहे. नंतर जे घातक आहेत, घातक उद्योग कोणते आहेत, तर तंबाखू, सिगारेट आणि सिगार, त्यासोबत स्वतः उत्पादन घेणारे ई व्यापार कंपनी. आता हे वेगवेगळं व्यवस्थित सांगतो तुम्हाला. अणुऊर्जा आणि रेल्वे,
अणुऊर्जा ही सेन्सिटिव्ह आहे आणि रेल्वे ही राज्याकडेच आहे. आता स्वतः उत्पादन घेणारी ई व्यापार कंपनी म्हणजे ईबे, मिंत्रा यासारख्या कंपन्या काय स्वतः उत्पादन घेतात आणि स्वतःच विकतात. किंवा मग रिलायन्सची पण आहे. रिलायन्सची कुठली कंपनी आहे? इजिओ, एजिओ, अजिओ, अजिओ सारखे जे कंपनी आहेत ते भारतीय आहेत. ते स्वतः उत्पादन करून विकू शकतात, मात्र त्याच्यामध्ये एफडीआय ला मान्यता नाही. समजा अमेझॉन आहे, ते अमेझॉन स्वतः तयार करत आहे काय? नाही तयार करत. अमेझॉन बेसिक जे आहे ना, तर ते विकत घेऊन त्यांचा टॅग लावून विकते ते. आणि अमेझॉनची मग इंडियाची जी कंपनी आहे त्या नावानं एफडीआय आलेला आहे. अमेझॉन इंडिया जरी नाव असेल तर ती एफडीआय. त्यामुळे त्यांना स्वतः तयार करून किंवा स्वतः विकायची परवानगी नाही आहे. आता ते अमेझॉन बेसिकचे प्रोडक्ट आहेत ना, ते दुसऱ्या कुणाकडनं तर घेऊन त्याच्यावर स्वतःच मार्केटिंग करून विकत असतील. आता अंगठाच्या गुंतवणूक जागतिक गुंतवणूक अहवाल आहे, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट आहे, त्याच्यानुसार 2021 मध्ये एफडीआय मध्ये भारताचा क्रमांक 7वा होता. हा सेम क्रमांक कशात आहे? तर सेवांच्या निर्यातीमध्ये 7वा आहे आणि एफडीआय मध्ये सुद्धा भारत 7वा आहे, हे लक्षात ठेवा. आता लास्ट 4 वर्षाचा एफडीआय इनफ्लो कसं वाढलाय बघा. 18-19 मध्ये 62, 74, 81 आणि आता 83 पर्यंत गेलं. $83 बिलियन मध्ये असणार आहे. $83 बिलियन एवढा एफडीआय 21-22 मध्ये मिळालेला आहे. आता जर बघितलं आपण 2000 ते 2022 या संपूर्ण कालावधीत भारताचा सर्वाधिक एफडीआय करणाऱ्या देशांचा जर क्रम लावला तर मॉरिशस, सिंगापूर, अमेरिका. मॉरिशस टॅक्स हेवन का म्हणतात? कारण आपण डीटीटी केला होता त्यांच्यासोबत आधी. आता त्याच्यामध्ये आपण डीटीटीचा जो इफेक्ट आहे तोच काढून टाकलाय. मॉरिशस, सिंगापूर आणि अमेरिका. मॉरिशस आणि सिंगापूर टॅक्स हेवन कंट्रीज असं ओळखले जातात, कारण त्यांच्यासोबत करार असल्यामुळे बऱ्याच कंपन्या तिथून भारतात यायच्या. भारतात 21-22 मध्ये सर्वाधिक एफडीआय झालेल्या क्षेत्रामध्ये संगणक सेवा क्षेत्र, व्यापार, बांधकाम आणि धातू उद्योग आहे. सगळ्यात कशात आहे? संगणक सेवा क्षेत्र, त्यानंतर व्यापार बिझनेस मध्ये, तर बांधकाम आणि परत धातू उद्योग आहे. म्हणजे सगळ्यात जास्त एफडीआय आपला कशात येतो? सर्व्हिस सेक्टर मध्येच येणार आहे. त्यामध्ये पण संगणक, कॉम्प्युटर एक नंबरला आहे, सॉफ्टवेअर एक नंबरला आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला, आता 2022चा विचार केला तर मॉरिशस सोबत डीटीटी आपण काढून टाकला आणि डीटीटी म्हणजे डीटीटीचा इफेक्ट नष्ट केल्यामुळे 1 नंबरला सिंगापूर आलाय, 2 नंबरला युएसए आणि 3 नंबरला आता मॉरिशस गेलेला आहे. आणि 20 ते 22 चा जर विचार केला मागच्या 20 वर्षाचा, तर मॉरिशस 1 नंबरला आहे, सिंगापूर 2 नंबरला आहे. मागच्या वर्षीचा विचार केला तर सिंगापूर 1 नंबरला आहे, 2 नंबरला युएसए आणि 3 नंबरला मॉरिशस आहे. कारण हे जे निर्बंध डबल टीटीचा फायदा घेत होते, टॅक्स टीटीचा, ते फायदा आपण काढून घेतला त्याच्यावरचे निर्बंध टाकल्यामुळं आता तिथं जास्त इन्फ्लो होत नाही. 1 नंबरला कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये, 2 नंबरला सर्व्हिस सेक्टर म्हणजे त्यामध्ये बिझनेस वगैरे, हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त एफडीआय कुठे आलाय? तर कर्नाटक मध्ये आलाय. निर्यातीमध्ये 1 नंबर कोण आहे? गुजरात आहे. 2 नंबरला कोण आहे? महाराष्ट्र आहे. आणि 3 नंबरला कोण आहे? तामिळनाडू आहे. तसंच एफडीआय येण्यामध्ये 1 नंबरला कोण आहे? कर्नाटक आहे. महाराष्ट्र दोन्हीकडे 2 नंबरला आहे. आणि 3 नंबरला दिल्ली, हे लक्षात ठेवा. 4 नंबरला तामिळनाडू, 5 नंबरला हरियाणा. तिथं गुजरात वगैरे दिल्यानंतर तुम्ही तिथे कन्फ्युज कराल. आता भारतामध्ये पण बघा तुम्ही, स्कॅम 2003 बघितलं असेल, तेलगू घोटाळा. त्याच्यामध्ये पण तो सांगतो की जेवढे स्टॅम्प तयार होतात त्यापैकी बऱ्यापैकी स्टॅम्प हे महाराष्ट्रात विकतात आणि महाराष्ट्रात जेवढे विकले जातात त्यातले 80% मुंबईत जातात. तसं एफडीआय मध्ये पण विचार करा की रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक कार्यालय आहेत, त्याचा एफडीआय विचार घेतला तर मागच्या 20 वर्षात जेवढे एफडीआय झाले त्याचे 30% फक्त एफडीआय मुंबई कार्यक्षेत्रात झाले. म्हणजे जे जे रिजनल ऑफिसेस 20 असतील, 20 पैकी म्हणजे फक्त मुंबईमध्ये 30% होते. डीपीआयटी अहवालानुसार 2019 ते मार्च 2022 पर्यंत महाराष्ट्रात $39 बिलियन गुंतवणूक झाली असून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आता हे वाक्य कधीच घेतलंय त्यांनी? 19 ते 22 चा विचार केला. आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र असेल किंवा मग बाकीचं काय सरकारचे अहवाल असतील, महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राला पहिलं दाखवण्यासाठी काय करणार आहे? ते असे आकडे उचलणार आहेत जे आपल्याला अनुकूल असतील. मागच्या वर्षी कर्नाटक 1 नंबरला आला ना, तर मागच्या 4 वर्षाचा विचार करायचा आपण एकत्रित, किंवा मागच्या 20 वर्षाचा घ्यायचा, असं ते दाखवण्यासाठी असतं फक्त. कारण महाराष्ट्र आर्थिक पाणीमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर दाखवायचा, महाराष्ट्राच्या आर्थिक पाणीमध्ये प्रयत्न केलेला असणार आहे. त्यामध्ये काय केलं त्यांनी? तर 2000 ते 2021 पर्यंतचा वाटा घेतलेला आहे. मागच्या 2-3 वर्षात जर आपण मागे पडलो असेल तर आपण काय करणार? मग
आर्थिक पाहणीसाठी मागच्या 20 वर्षाचा विचार करणं. त्यामध्ये 9.6 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 28.2% राहिला, म्हणजे महाराष्ट्र पहिला येईल अशा पद्धतीने आर्थिक पाहणीनं मागच्या 20 वर्षाचा विचार केलाय. त्यामुळे प्रश्न विचारताना कधी कधी 20 वर्षाचा विचार केला जातो. आता परकीय गुंतवणूक वाढलेली आहे, तर वाढणारच आहे. आता भारतात किती आले तर 49 लाख कोटी, आणि गेले किती म्हणजे 4.9. 49 लाख कोटी म्हणजे किती होते बघा, 4.9 दशलक्ष हजार, 4.9 मिलियन. आणि गेली किती तर 9 लाख, म्हणजे जेवढं आपण करतोय आता पटक लक्षात ठेवलं तर 5 पट देशात येते, आणि जेवढे देश करतोय गुंतवणूक त्यापेक्षा 5 पट भारतात येते. आता ह्याच्यामध्ये भारतानं गुंतवणूक केलेले पहिले 3 देश दिलेले आहेत. त्यामध्ये बर्मुडा, जर्सी आणि सायप्रस. जाऊ दे, हे लक्षात ठेवायचं नको. सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश कोणते तर अमेरिका, मॉरिशस. आता ही जी आकडेवारी दिली आहे ना, याला ऑथेंटिक नाही आहे, फक्त टेब्युलर फॉर्म मध्ये दिल्यामुळे ऍड केलेलं आहे. भारतानं सुद्धा सिंगापूरमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक केली. वर्ष नसल्यामुळे लक्षात ठेवू नका, जाऊ द्या, अजून जास्त कन्फ्युजन वाढेल. हे 2023चा आरबीआयचा अहवाल आहे. आरबीआयच्या अहवालात वेगळी आकडेवारी आहे, आणि जे 2022ची आकडेवारी आहे ती वेगळी आहे. आता मिनिस्ट्री कॉमर्स अँड इंडस्ट्री ही सरकारची आकडेवारी आहे, सरकारी. आणि आरबीआयची आकडेवारी, सरकारी आकडेवारीमध्ये 1 नंबरला कोण दाखवत आहे, सिंगापूर USA दाखवत आहे. आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अजून जास्त ऑथेंटिक देणार आहे, कारण त्यांच्याकडेच आहे एफडीआय सगळं काम. आरबीआयनं 2023 जे दिले ना, त्याच्यामध्ये त्यांनी अमेरिकेला 1 नंबरला दाखवलेलं, आणि 2 नंबरला मॉरिशस आहे. सिंगापूर डायरेक्ट 4 नंबरला आहे. दोन्ही आकडे पाठ केले तर कन्फ्युजन होईल तुमचं परत. हे आरबीआयच्या आकडेवर आहे, त्यामुळे मी काट मारले. फक्त काय लक्षात ठेवू शकता की आपण जेवढी गुंतवणूक करतो त्याच्यापेक्षा 5 पट गुंतवणूक आपण घेतोय, जेवढं देतोय त्यापेक्षा 5 पट एफडीआय भारतात येतोय. आणि त्याच्यामध्ये पहिले 3 देश लक्षात ठेवायची गरज नाही. मात्र आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात जास्त आली असं आरबीआय म्हणतोय. आधी सर्व्हिसेस मध्ये आली होती, आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जास्त आली असं आरबीआय म्हणतोय. दोन्ही जर केल्या, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, वाणिज्य मंत्रालय जास्त ऑथेंटिक आहे, ती 22च्या आकडेवारी देते, आरबीआय 23च्या आकडेवारी देते. मात्र दोन्ही केलं तर कन्फ्युजन होईल, त्यामुळे फक्त मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तेवढंच लक्षात ठेवा. आरबीआय त्याच्या मनाला आलं तर अहवाल सादर करते, मात्र मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री दरवर्षी सादर करते, त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. आता पार्टिसिपेटरी नोट्स म्हणजे काय, तर ज्या परकीय गुंतवणूकदारांना सेबीकडे नोंदणी करायची नाही मात्र त्यांना गुंतवणूक करायची, तर त्यासाठी पी नोट्सचा पर्याय अवलंबला जातो. आणि पी नोट्स मधनं जे टॅक्स सेव्हन कंट्री आहेत त्या थ्रू यायचं, त्यामुळे काळा पैसा भारतात येतोय असं बऱ्याच जणांची म्हणणं असायचं. त्यामुळे पी नोट्सला बंदी वगैरे घाला असं मागणी पण झाली. मात्र पी नोट्सचा जो व्हॉल्यूम आहे तो एवढा जास्त होता की त्याच्यामुळं तो शेअर मार्केट काय भारताच्या आर्थिक व्यवस्थेत कोसळले असते, त्यामुळे त्याला टप्प्याटप्प्याने पुढे ढकललं. हळूहळू आपण काय केलं तर डीटीटीच्या देशासोबत आहे, ते डीटीटी जेवढे सैल आहेत ते अजून जास्त कडक करायला सुरुवात केली, त्यामुळे पी नोट्सचं प्रमाणच कमी होत आलंय. गार म्हणजे काय तर परकीय व्यवहारामध्ये होत असलेल्या कर चुकवेगिरीला जे सर्वसाधारण नियम आहेत त्याच्या विरोधात हे गार काम करतं. सार म्हणजे काय, स्पेसिफिक अँटी अवॉर्डन्स रूल. गार म्हणजे जनरल अँटी अवॉर्डन्स रूल असतं. अवॉर्डन्स म्हणजे काय तर आधी ते समजून घेऊ आपण. टॅक्स आहे ना, वेगवेगळ्या पद्धतीने आपण कमी देऊ शकतो सरकारला. एकतर काय, टॅक्स प्लॅनिंग करून. टॅक्स प्लॅनिंग ही लिगल वे आहे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय तर एलआयसी मध्ये गुंतवा, म्हणजे कशात तरी इन्व्हेस्टमेंट करा, किंवा जे आपण कर्जाचा हप्ता देतो, आरोग्यासाठी झालेला खर्च असतो, तर ते टॅक्स प्लॅनिंग झाली. आता टॅक्स अवॉइडन्स म्हणजे काय तर कर चुकवणे. कर चुकवणे हा क्राईम आहे. तर आता या कर चुकवेगिरीमुळे काय होतंय तर आपल्याकडे जे सरकारला मिळणार महसूल आहे ते बुडतोय. तर वोडाफोनचं उदाहरण आहे, तेवढं मोठं लक्षात ठेवायची काय गरज नाही. पण वोडाफोननं काय केलं, त्याचे जे कार्यालय केमेन्स आहे तिथे ते दाखवलं, आणि छोटी खोली असेल किंवा एखादं तिथं नसेल पण त्याचा पत्ता, मग तिथनं भारतात गुंतवणूक केली, कारण तिथनं आपल्याला जास्त सवलत होते. समजतंय का? त्यामुळं
स्पेसिफिक अँटी अवेअरनेस रूल त्या क्षेत्रासाठी किंवा विशिष्ट क्षेत्रातील व्यवहारात आळा घालण्यासाठी आणायची शिफारस केली होती. त्यासाठी 2012ला गारचा मसुदा जाहीर करण्यात आला होता. आणि समिती लक्षात ठेवा, पार्थसारथी शोभ नावाची ती दुसरी समिती होती. 2012ला त्या समितीने शिफारसी सादर केल्या, मात्र अजून ते गार भारतात आलेलं नाही. त्यामुळे ते त्याच्यावर काही डिटेलमध्ये जाण्यात अर्थ नाही. आता आपल्याला बाकीच्या गोष्टी एक ब्रेक घेऊया, त्याच्यानंतर पर्सेंटेजचा वेगळा तक्ता करूया आपण, किती कशाला किती पर्सेंटेज आहे ब्रेक नंतर.